काय म्हणले बघा, द आयसो हाईट फॉर ॲन्युअल रेनफॉल ओव्हर द कॅचमेंट बेसिन, एरिया स्ट्रीप बिटवीन आयसो हाईट, तुम्हाला आयसो हाईट दिली आणि एरिया बी दिलेला आहे आणि तुम्हाला म्हणलं ॲव्हरेज डेप्थ काढा. काय काढा? तो हे जे काही आहे हे आपल्याला डायरेक्टली करता बी येतं, डायरेक्ट सॉल्व करू आपण, चालेल का? आयसो हाईट मेथड. तर आयसो हाईट मेथडमध्ये काय करतात? आयसो हायटल मेथड. तुम्हाला जर का समजा प्रेसिपिटेशन काढायचं असेल तर मी डायरेक्ट सोडून दाखवतो. पी बार बराबर बघा, प्रेसिपिटेशन काढायचं ना, 75 आणि 85मध्ये एरिया किती आहे? 800, 580. तर आपण याचं ॲव्हरेज घेऊन घ्यायचं. कसं? 75 + 85 / 2 इंटू एरिया किती आहे? 580. ओके. हां, नंतर पुढं प्लस पुढे चला, 85 + 95 / 2 इंटू किती रे? 2960. दिसतंय का? हो. हां, प्लस 3 नंबर काय आता आपल्याकडं? 95 + 105 / 2 इंटू 2850. ओके. प्लस याला पी म्हणू आपण, याला काय बोलू आपण? हा पी आहे. हां, प्लस पुढचं घ्या, 105 + 115 / 2 इंटू किती? 1000 ना? 1000 हो. प्लस 115 + 135 / 2 इंटू 610 प्लस 135 + 155 / 2 इंटू 160. आलं का लक्षामध्ये? हे आहे पी आलं. हे काय आलं? पी. पण मला काढायचं आहे पी बार. मला काय काढायचं आहे? पी बार. पी बार कसं काढणार? पी / टोटल एरिया. पी / टोटल एरिया. पॉज करा एक मिनिट, चेक करा. काय ते? 75 + 85 / 2 आयसो हायटल मेथड लक्षात राहू दे बरं का, इंटू 580 इक्वल दाबून द्या, चालेल. प्लस पुढे झाला, इकडून तिकडून ब्रॅकेटमध्ये शिरलो, 85 + 95 / 2 इंटू 2960. झालं का? इक्वल करून द्यायचं. प्लस पुढे या, काय 95 + 105 / 2 इंटू 2850 होईल. प्लस 105 + 115 / 2 इंटू 1000 प्लस 115 + 135 / 2 इंटू 610 इक्वल. प्लस समजतं का काय करतोय ते? हां, 135 + 155 / 2 इंटू 160. हे आलं सगळं. हे आलं बाळांनो 20 80 बघा, 80 72 50 / टोटल एरिया. आता टोटल एरिया म्हणजे कुठला एरिया? हा जो एरिया ना, या खेळची बेरीज करून टाका. काय 580 + 2960 प्लस 2850 प्लस 1000 प्लस 610 प्लस 160. हा टोटल एरिया आहे. 81 झाला, 8160. मग हे करायचं आपल्याला आता. किती आलं बघा, 80 72 50 / 8160. हा आला 98.92. सॉरी 98.92. कशामध्ये येईल बरं का? आयसो हाईट सेंटीमीटरमध्ये दिला, इकडे चमका, त्यामुळे उत्तर बी कशात येईल? सेंटीमीटरमध्ये. तर दिस इज आवर पी बार. समजलं का? द इन्फ्लुअन्स एरिया ॲज ऑब्झर्व बाय थिझेन पॉलिगॉन 14.75 km², 28.75 km², 22.50 km² विथ 115 128 122. कम्प्यूट द ॲव्हरेज रेनफॉल ओव्हर अ कॅचमेंट. तुम्हाला काय काढायचं आहे? ॲव्हरेज. तो थिझेन पॉलिगॉन मेथड आहे. कुठली? थिझेन पॉलिगॉन मेथड. मग थिझेन पॉलिगॉन मेथड बाळांनो सोपी आहे. एरिया आणि डेप्थचा गुणाकार करायचा आणि डायरेक्ट उत्तर काढून घ्यायचं. काय काय दिलं बघा. तो हे मी इकडच्या बाजूला घेतो, जरा इकडे थोडं इकडे सरकून घेतो. तर काय म्हणलं आहे तुम्हाला? थिझेन पॉलिगॉन एरिया दिलेला आहे आणि प्रिसिपिटेशन म्हणजे असं दिलं आहे. इथं एरिया दिलेला आहे आणि इथं काय दिलेलं आहे? हे बघा, हे जे ना हे पाऊस आहे, रेनफॉल आहे, हे प्रेसिपिटेशन आहे. प्रेसिपिटेशन हे बघा इकडे. इथं काय दिलेलं आहे? हा बघा, थिझेन पॉलिगॉन एरिया दिलेला आहे
115 128 हे रेनफॉल आहे, तुमच्या लक्षात यायला पाहिजे. इन्फ्लुएन्स एरिया ऑब्झर्व बाय थिजन पॉलिगॉन आर 14.75 किलोमीटर स्क्वेअर, 28.75 किलोमीटर स्क्वेअर, 22.50 किलोमीटर स्क्वेअर विथ 115 सेंटीमीटर, 128 सेंटीमीटर, 152 सेंटीमीटर. हे काय आहे? हे प्रेसिपिटेशन आहे. काय आहे? जे रेनफॉल आहे ती. मग आपण एक काम करूया, मी तेच केलं, एरिया आणि प्रेसिपिटेशनचा कॉलम बनवला. एरिया आपल्याकडे किलोमीटरच्या स्क्वेअरमध्ये आणि प्रेसिपिटेशन आपल्याकडे सेंटीमीटरमध्ये. तुम्ही बघा व्यवस्थित वाटल्यास उदाहरण हो का. हा एरिया किलोमीटर स्क्वेअरमध्ये आणि प्रेसिपिटेशन सेंटीमीटरमध्ये, बरोबर का. आपण काय करणार आता बघा, एरिया आहे 14.75 किलोमीटर स्क्वेअर, ठीक आहे, आणि दुसरा आहे 28.75 किलोमीटर स्क्वेअर, 22.50 किलोमीटर स्क्वेअर. 14.75च्या समोर किती? 115 सेंटीमीटर, 128 सेंटीमीटर, 152 सेंटीमीटर. आलं का लक्षात? यासाठी एवढा डेटा दिलेला आहे. बस मग काय करायचं तुम्हाला आता? प्रेसिपिटेशन काढायचं आहे, सोपं आहे. काय करणार? हे बघा, पी बार बराबर 14.75 इंटू 115, 28.75 इंटू 128, 22.50 इंटू 152 डिवाइड बाय टोटल एरिया. टोटल एरिया किती आहे का? एरिया 14.75 प्लस 28.75 प्लस 22.50. लक्षात येते का? या पद्धतीने जर तुम्ही ते केलं तर तुमचे किती मार्क होतील? ते 4 मार्क होतील. बघा बरं मग आता 14.75 इंटू 115 प्लस 28.75 इंटू 128 प्लस 22.50 इंटू 152 डिवाइड बाय 14.75 प्लस 28.75 प्लस 22.50 किती आला? म्हणजे चेक करून घ्या. पी बार आला 133.27 सेंटीमीटर. कशा दिले? सेंटीमीटर. आलं का लक्षात? फॉलोइंग डेटा शोज कॅचमेंट एरिया विथ ॲव्हरेज ॲन्युअल रेनफॉल. ॲरिथमॅटिक मीन मेथड कुठली आता? आयसोआयडल मेथड झाली, थिजन पॉलिगॉन मेथड बी झाली, आणि तिसरी पद्धत असते ॲरिथमॅटिक मेथड. फाइंड आउट द मीन प्रेसिपिटेशन ओव्हर ॲन एरिया. तुम्हाला मीन प्रेसिपिटेशन शोधायचं आहे. तो तुम्हाला डेटा पण दिलेला आहे, दिसतोय का बघा? स्टेशन दिलेले आहे आणि रेनफॉल दिले आहे. तुम्हाला ॲरिथमॅटिक मीन मेथडने प्रेसिपिटेशन काढायचं आहे, ठीक आहे. तर मग कसं करणार? पी बार बराबर किती आहे हे बघा, 110 प्लस 103 प्लस 99 प्लस 89 किती आहे? हे 1 2 3 4. हे झालं तुमचं उत्तर. किती मार्काचं आहे? 4. ठीक आहे. हो, मग काय 110 प्लस 103 प्लस 99 प्लस 89 डिवाइड बाय किती? ते 4. 100.25. किती उत्तर आलं? 100.25. 100.25 कशामध्ये? MM मध्ये, म्हणून MM मध्ये लिहायचं. कळलं का? ड्रॉ विथ अ नीट स्केच ऑफ बॅरेज. कशाची डायग्राम काढा? बॅरेज. त्याचे कॉम्पोनंट सांगा आणि इनलेस टू ॲडव्हान्टेज आणि टू डिसॲडव्हान्टेज सांगायचे. ओके. मग आपल्याकडे आता तुम्ही जर बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये बॅरेज कसा असतो? बॅरेज म्हणजे कसा तुम्ही सगळ्यांनी बघितला असणार. बॅरेज जनरली पूल असतो. काय असतो तो? पूल टाईप आहे तो. एखाद्या नदीला क्रॉस करण्यासाठीचा बॅरेज असतो जनरली. जर बघायला बॅरेजचं फंक्शन ते नाही राहत. बॅरेजचं फंक्शन असतं काय माहिती आहे का? बॅरेज म्हणजे पाण्याला अडवणारा आणि वळवणारा. म्हणजे ही नदी आहे, याच्यावर बॅरेज बांधलेला मी, कळलं का? पण हा बॅरेजवरती रोड बी होऊन जातो, उरून जाता बी येतं, कळलं? तो बॅरेजमध्ये जर बघायला गेलात ना तर बॅरेजमध्ये पाणी जास्त गेटच्या मदतीने रोखलं जातं. कशाच्या? गेटच्या. ही डायग्राम आहे त्याची, बॅरेजची डायग्राम. ठीक आहे. हा गेट आहे, ही क्रेस्ट लेवल आहे. त्याला काय बोलतो आपण? क्रेस्ट लेवल. जास्त पाणी कशाने स्टोअर होईल बरं? काय गेट आहे ना. मोर वॉटर स्टोअर बाय गेट. काय लिहायचं तर? मोर स्टोअर बाय गेट. आणि इथे काय असणार आपला? ठीक आहे, फुल स्टोरेज. इथून तिथपर्यंत फुल स्टोरेज आहे. फुल स्टोरेज. आणि ते काय? लेस वॉटर स्टोअर बाय, लेस वॉटर स्टोरेज बाय कशाने? रेज क्रस्ट. कशाच्या मदतीने? रेज क्रस्ट. हे का बघा इथे या, हे गेट आहे, हे क्रस्ट लेवल आहे. हे गेटच्या मदतीने मोर वॉटर स्टोअर बाय गेट, लेस वॉटर स्टोअर बाय रेज क्रस्ट. आणि हे याला बोलतात फुल स्टोरेज. ही आकृती आहे बॅरेजेसची. कशाची? तुम्ही जर का बघितलं असणार, ही बॅरेजेसची आकृती आहे. पाण्याला अडवण्यासाठी बॅरेजेस. बरं, याचे 2 फायदे आणि 2 तोटे सांगायचे. काय बरं का? आता बघा, पहिला फायदा, एरिया अंडर द सबमर्ज ऑफ वॉटर इज लेस. याचा अर्थ हे पूर्ण स्ट्रक्चर पाण्यात बुडत नाही गेट असल्यामुळं.
पण याच्याऐवजी जर विहीर बघितला ना, विहीर कसा असतो माहिती आहे का, विहीर कुठे बघितलं आहे का, विहीर म्हणजे छोटंसं कॉन्क्रीट जसं त्याच्यावरून पाणी चाललं जातं नाल्यामधून, बघितलं सगळ्यांनी, असं राहतं विहीर, असंच राहतं विहीर बरं का, असं बघितलं नाही का, हां असं राहतो, इकडच्या बाजूला पाणी ना, हे पाणी वरून चालतं ना रे बाळा, छोटंसं बघितलं नाही का, असा रस्त्याच्या साईडलाच राहतं, हे वरून पाणी जातं त्याच्या, हां याला बोलतात विहीर. विहीर जे ना फक्त हे याच्यावर गेट राहत नाही. इथं इथं गोगड रस्त्याला गेली का, इकडच्या रस्त्याला गेली नाही इथला बरं. याचं काय बोलणार, इथं एरिया ऑफ सबमर्ज काय कमी, काय पहिला फायदा, एरिया अंडर द सबमर्ज ऑफ वॉटर इज लेस, इट इज इकॉनॉमिकल कॉस्ट प्रोडक्टिव्ह अँड एनर्जी डिसिपेशन वर्क इज लेस. बघा याच्यामध्ये आपण एनर्जी डिसिपेशन वर्क करत नाही, ठीक आहे, त्यामुळे इकॉनॉमिकली, इट इज इकॉनॉमिकल बिकॉज एनर्जी डिसिपेशन वर्क इज लेस, एनर्जी डिसिपेशन वर्क आपण करत नाही म्हणून, ठीक आहे. पुढे काय माता, तर एरिया अंडर सबमर्ज ऑफ वॉटर इज लेस, नंतर इट इज इकॉनॉमिकल ॲज एनर्जी डिसिपेशन वर्क इज लेस. ऑल वॉटर स्टोअर बाय बी युटिलाइज फॉर इरिगेशन अँड अदर पर्पज. जेवढं पण पाणी स्टोअर झालेलं आहे ते कोणच वापरणार बरं का, इरिगेशनसाठी किंवा वेगळ्या पर्पजसाठी वापरलं जातं, वाया जात नाही. तर बघा एरिया अंडर द सबमर्ज ऑफ वॉटर इज लेस. 2 नंबर, इट इज इकॉनॉमिकल बिकॉज एनर्जी डिसिपेशन वर्क इज लेस. हां नंतर ऑल वॉटर स्टोअर कॅन बी यूज फॉर इरिगेशन ऑर डिफरंट पर्पज, इरिगेशन ऑर अदर पर्पज. यापुढे तोटा काय आहे, स्टोरेज कॅपॅसिटी कमी डॅमपेक्षा. हा जो बॅरेज आहे ना, हा याची स्टोरेज कॅपॅसिटी डॅमपेक्षा कमी, स्टोरेज कॅपॅसिटी इज लेस ॲज कम्पेअर टू डॅम. इनिशियल नीड हाय कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, मेंटेनन्स कॉस्ट इज मोर. याची मेंटेनन्स कॉस्ट काय जास्त आहे, इनिशियल कॉस्ट कन्स्ट्रक्शन करण्याची पण काय जास्त आहे, आणि स्टोरेज कॅपॅसिटी काय डॅमपेक्षा कमी. समजलं हा झाला. ड्रीप इरिगेशन आणि स्प्रिंकलर इरिगेशन मधला फरक. ओके, ड्रीप इरिगेशनमध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी आहे ना ती कमी असते, सुरुवातीला पैसा काय करावा लागतो, तर इनिशियल इन्व्हेस्टमेंट इज लेस. ड्रीप इरिगेशनमध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, सॉरी इनिशियल इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, म्हणजे ड्रीप इरिगेशनमध्ये सुरुवातीला पैसा जास्त भरावा लागतो. पण स्प्रिंकलर इरिगेशनमध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट कमी आहे. कशा येते का, तो इनिशियल इन्व्हेस्टमेंट इथं ड्रीप इरिगेशनमध्ये जास्त असते, स्प्रिंकलरमध्ये कमी असते. आता ड्रीप इरिगेशनमध्ये व्हॉल खूप जास्त लागतात ना, सो ड्रीप व्हॉल आर प्रेझेंट इन द ड्रीप इरिगेशन. ड्रीप इरिगेशनमध्ये ड्रीपचे व्हॉल इमिटर म्हणतात ना, छोटे छोटे असतात ते राहतात. पण स्प्रिंकलर इरिगेशनमध्ये काय असतं, स्प्रे गन नोझल आर यूज इन द स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम. बघा ड्रीप इरिगेशनचा इनिशियल खर्च जास्त असतो, स्प्रिंकलरचा इनिशियल खर्च कमी असतो. ड्रीप इरिगेशनमध्ये ड्रिपर किंवा व्हॉल असतात, ड्रिपिंग व्हॉल असतात, परंतु स्प्रिंकलर इरिगेशनमध्ये स्प्रे गन आणि नोझल असतात. स्प्रे गन अँड नोझल आर यूज इन द स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टीम. ड्रीप इरिगेशनमध्ये फक्त मुळांच्या जवळचा एरिया ओला होतो, सो ओनली रूट एरिया इज वेटेड इन द ड्रीप इरिगेशन. फक्त झाडांच्या मुळांचा जवळचा एरिया ओला होतो, परंतु स्प्रिंकलर एरियामध्ये मोठा एरिया, ठीक आहे. हां तर मग आपण काय करणार, स्प्रिंकलर इरिगेशनमध्ये बघा, स्प्रिंकलर इरिगेशनमध्ये काय, स्प्रिंकलर वेट्स एरिया ऑफ सर्कल. तो स्प्रिंकलर जो आहे ना पूर्ण एरिया झाडाच्या आजूबाजू पूर्ण ठीक आहे, तो स्प्रिंकलर वेट्स एरिया ऑफ सर्कल विच इज कवर नंबर ऑफ प्लांट्स. एकटा प्लांटने कवर होत, बाकीचे प्लांट कवर होऊन जातात. मोर एरिया वेटेड बाय दिस सिस्टीम. समजलं का, तर याचा अर्थ स्प्रिंकलर एरियामध्ये जास्त एरिया वेट होत असतो, याच्यामध्ये फक्त रूट झोनचा एरिया ओला होतो. ड्रीप इरिगेशन प्रिव्हेंट द स्प्रेडिंग ऑफ डिसीज. बघा ड्रीप इरिगेशनमुळे रोगराई पसरत नाही, प्रिव्हेंट होते. तो ड्रीप इरिगेशन प्रिव्हेंट द स्प्रेडिंग ऑफ डिसीज, रोगराई पसरत नाही. आणि ते काय, स्प्रिंकलर इरिगेशन डज नॉट प्रिव्हेंट स्प्रेडिंग ऑफ डिसीज, याच्यामध्ये रोगराई पसरणार, ठीक आहे. हे पण एक पॉईंट झाला. पुढे रन ऑफ आणि इव्हॅपोरेशन लॉस इज लेस इन दिस मेथड. कळलं का, ड्रीप इरिगेशनमध्ये रन ऑफ म्हणजे जमिनीवरून पाणी वाहणं, इव्हॅपोरेशनमध्ये वाफवणं, तर हे कमी असतं. तो रन ऑफ आणि इव्हॅपोरेशन लेस इन दिस इरिगेशन. याचा अर्थ ड्रीप इरिगेशनमध्ये रन ऑफ आणि इव्हॅपोरेशनचे लॉसेस कमी होत असतात. रन ऑफ आणि इव्हॅपोरेशन इज हाय इन द इरिगेशन मेथड. ओके, कुठे स्प्रिंकलरमध्ये रन ऑफ पण होतो आणि इव्हॅपोरेशन लॉस पण जास्त होतो. इफेक्टिव्हनेस अँड इफिशियन्सी, बघा इथे इफेक्टिव्हनेस आणि इफिशियन्सी जास्त असते, ड्रीप इरिगेशनमध्ये इफिशियन्सी जास्त असते आणि स्प्रिंकलरमध्ये इफिशियन्सी कमी असते. अशा पद्धतीने तुम्हाला आपण बोलता येईल. डिफाईन पर्क्युलेशन टँक, स्टेट पॉईंट टू बी कन्सिडर फॉर सिलेक्टिंग द साईट सिलेक्शन फॉर पर्क्युलेशन टँक. पर्क्युलेशन टँक जे काही त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. डिफाईन पर्क्युलेशन टँक, स्टेट पॉईंट टू बी कन्सिडर फॉर सिलेक्टिंग द पर्क्युलेशन टँक. पर्क्युलेशन टँकला सिलेक्ट करण्यासाठी कोणते पॉईंट लक्षामध्ये घ्यावे लागतात आणि पर्क्युलेशन टँकला डिफाईन करून द्यायचं आहे, ठीक आहे. आणि स्टेट द पॉईंट टू बी कन्सिडर फॉर सिलेक्टिंग द साईट ऑफ पर्क्युलेशन टँक. पर्क्युलेशन टँक आहे, पर्क्युलेशन टँक ही एक आर्टिफिशियल कन्स्ट्रक्टेड सरफेस आहे. सो इट इज द आर्टिफिशियल कन्स्ट्रक्शन सरफेस, वॉटर पर्क्युलेट फ्रॉम द टँक अँड मीट टू दी ग्राउंड वॉटर टेबल. बघा
हे काय असतं, एक पाण्याची टाकी किंवा एखादा बांध आहे किंवा एक पाण्याची टाकी, त्याच्या वरच्या बाजूला पाणी स्टोअर करून पाझरलं म्हणजे जमिनीमध्ये पाझरवतात. का बरोबर का, जेणेकरून हे पाणी जमिनीमध्ये जर का गेलं तर आजूबाजूच्या लोकांच्या जे विहिरी आहेत ना त्यांच्या विहिरीला पाणी लागेल, कळलं का, आणि त्यांच्या विहिरीमध्ये पाण्याची लेवल वाढेल. मग हे जे टाकी आपण बनवून ठेवली आहे जेणेकरून इथं पाणी आपण स्टोअर करून पाणी पाझरवतोय, या टाकीला बोलतात पर्क्युलेशन टँक. याला काय बोलतात. लोकांच्या शेतामध्ये पाण्याची लेवल वाढवण्यासाठी आपल्याला एक नवीन टाकी बनवावी लागत असते आणि त्या टाकीमध्ये पाणी स्टोअर करून ते पाणी मुरवणार आपण, त्याला बोलतात पर्क्युलेशन टँक. मग तेच सांगितले बघा. इट इज द आर्टिफिशियल कन्स्ट्रक्टेड सरफेस वॉटर पर्क्युलेट फ्रॉम द टँक अँड मीट टू दी ग्राउंड टेबल. या टँकमधून वॉटर पर्क्युलेट होतं आणि ग्राउंड वॉटर टेबलला जाऊन भेटतो. ड्यू टू द वॉटर लेवल एक्झिस्टिंग विल इन्क्रीज अँड द पंप फॉर द इरिगेशन. आपल्या मनाने लिहायचं, काय बोलायचं बरं का. इट इज द टाईप ऑफ द टँक विच पर्क्युलेट द वॉटर थ्रू द सॉईल, देअर फॉर द वॉटर लेवल इन्क्रीजेस इन टू वेल. वॉटर लेवल इन्क्रीजेस इन टू म्हणजे आजूबाजूच्या एरियामधली जी विहिरी आहे त्यांच्यामध्ये पाण्याची पातळी वाढेल. का बरं वाढेल, कारण की तुम्ही पर्क्युलेशन टँक बनवलं. पर्क्युलेशन टँकमध्ये काय होतं, इकडून तिकडून सगळं पाणी वाहून त्याच्यात बसतं ते आणि ते पाणी सगळं पाझरून जातं जमिनीमध्ये. जमिनीमध्ये पाझरलं का लोकांच्या विहिरीमध्ये पाणी अलग अलग. पॉईंट टू बी कन्सिडर फॉर सिलेक्टिंग द साईट पर्क्युलेशन. बघा तो पॉईंट टू बी कन्सिडर फॉर सिलेक्टिंग द साईट ऑफ फॉर पर्क्युलेशन टँक. आता पर्क्युलेशन टँकसाठी साईट कोणती कन्सिडर करायची, कोणकोणते पॉईंट लक्षामध्ये घेतात बरं का. बघा, टू अलो द पर्क्युलेशन ऑफ वॉटर बेड ऑफ द टँक शुड बी परवियस. बघा, पर्क्युलेशन टँक अशा ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायचा जिथे माती परमिएबल आहे किंवा जिथं पाणी पर्क्युलेट होऊ शकतं. जिथे पाणी पाझरतं अशा ठिकाणी बनवणार ना, खडकावर थोडी ना टाकी बनवणार, पाणी जाईल का ते. मग ते लिहिलंय, टू अलो द पर्क्युलेशन ऑफ वॉटर बेड ऑफ द टँक. टँकचा बेड कसा पाहिजे, परवियस पाहिजे. परवियस म्हणजे पाझरणार. द बेड ऑफ द पर्क्युलेशन टँक शुड बी परवियस. हा पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा. दुसरा, नाला ऑर द स्ट्रीम शुड हॅव सफिशियंट डिस्चार्ज इन मान्सून. तुम्ही नाला किंवा याच्या किनाऱ्यावर बनवतात ना, नाला किंवा नदीच्या किनाऱ्यावर तुम्ही बनवतात. मग नाला आणि नदीच्या किनाऱ्यावर बनवताना विचार काय करायचा की अशा ठिकाणी बनवा बाबा जिथं पाणी राहतं 12 महिने. कळलं का. हां, नाला ऑर द स्ट्रीम शुड हॅव सफिशियंट डिस्चार्ज इन द मान्सून. तो मान्सूनमध्ये सफिशियंट डिस्चार्ज असायला पाहिजे. हा दुसरा झाला. पुढे, देअर आर सफिशियंट नंबर ऑफ वेल डाऊनस्ट्रीम साईड ऑफ द पर्क्युलेशन टँक. पर्क्युलेशन टँकच्या खालच्या बाजूला विहिरी असायला पाहिजे. विहिरीच नाही तिथे पर्क्युलेशन टँक का बनवा तुम्ही, कळलं की नाही. हां, सो देअर आर सफिशियंट नंबर ऑफ द वेल ॲट डाऊनस्ट्रीम साईड ऑफ पर्क्युलेशन टँक. पुढचा पॉईंट कोणता घेऊ बरं का. कन्स्ट्रक्शन मटेरियल लेबर मशीन लोकली अवेलेबल. पर्क्युलेशन टँक बनवण्यासाठी लागणारे मटेरियल लेबर सगळे जवळपास असायला पाहिजे. कन्स्ट्रक्शन मटेरियल लेबर मशीन शुड बी अवेलेबल नियर द साईट. ओके. पुढे काय बरं का, ॲग्रिकल्चर लँड शुड बी अवेलेबल नियर वेल इरिगेटिंग द क्रॉप. जिथे तुम्ही पर्क्युलेशन टँक बनवताय त्याच्या आजूबाजूला ॲग्रिगेटिंग लँड असायला पाहिजे ना. अरे वावरं असेल तेव्हा तुम्ही करणार ना, तुम्ही काही जंगलमध्ये जाऊन येणार का ते. ठीक आहे. तो हे ॲग्रिकल्चर बघा, मटेरियल असायला पाहिजे, मशीन असायला पाहिजे साईडच्या जवळ, ॲग्रिकल्चरचा एरिया असायला पाहिजे. नंतर अशा ठिकाणी द्यायचं जिथे विहिरी असायला पाहिजे, शेतीचा एरिया असायला पाहिजे, मटेरियल असायला पाहिजे, लोकल लेबर असायला पाहिजे आणि माती जे ना बेड तो परिवेश असायला पाहिजे. असं पर्क्युलेशन टँक देतात. आणि पर्क्युलेशन टँक काय असतो, इट इज द टाईप ऑफ आर्टिफिशियल कन्स्ट्रक्टेड टँक विच स्टोअर अँड पर्क्युलेट द वॉटर थ्रू सॉईल अँड लेवल ऑफ द वेल इज इन्क्रीजेस. अलग लक्षात तुमच्या भाषेत लिहून यायचं. ही झाली पर्क्युलेशन टँक.